कोरेगाव विधानसभा मतदारसंघामध्ये आता राजकीय मोठी उलटापालट होताना आपल्याला पाहायला मिळते। कोरेगावमध्ये पालकमंत्री शंभूराज देसाई यांचा दौरा होता आणि आपण पाहतोय की या दौऱ्याची मोठ्या प्रमाणात तयारी करण्यात आलेली होती। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये जो कोरेगाव मतदारसंघामधील राजाभाऊ बर्गे यांचा प्रवेश झाला, या प्रवेशानंतर आज हा पहिल्यांदाच कोरेगाव मधील मोठा दौरा आयोजित करण्यात आला होता। परंतु आपण पाहतोय की या दौऱ्याला जे कोरेगावचे विद्यमान शिवसेनेचे आमदार आहेत महेश शिंदे यांनी पाठ फिरवलेली आहे। त्याच पद्धतीनं या दौऱ्यामध्ये जे काही बॅनर लावले आहेत किंवा जो हा कार्यक्रम सुरू आहे या कुठेही महेश शिंदेचा उल्लेख देखील करण्यात आलेला नाहीये। एकूणच जिल्हा परिषद मध्ये झालेल्या गोंधळानंतर महेश शिंदेवर शिवसैनिक हे नाराज होते आणि यानंतर ही राजाभाऊ बर्गेंनी जो उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेच्या उपस्थितीत जो प्रवेश केला, त्याच्यानंतर आज कोरेगावात पहिल्यांदाच मोठ्या प्रमाणात शिवसेनेचा हा कार्यक्रम घेण्यात येतोय। परंतु शिवसेनेचा आमदार स्वतः या कार्यक्रमाला उपस्थित नाहीयेत महेश शिंदे, हे सगळ्यात ठळक गोष्ट आहे। एकूणच महेश शिंदे हे नाराज असल्याचं बोललं जात होतं, त्याच पद्धतीनं शिवसैनिकही महेश शिंदेवर नाराज आहेत। त्याच पद्धतीनं पालकमंत्री शंभूराज देसाई आणि महेश शिंदे यांच्यामध्ये सुद्धा कुठेतरी दोघांच्यात संघर्ष होत असल्याचं पाहायला मिळतं आणि त्यातूनच आज आपण पाहतोय की कोरेगाव मध्ये हा जो मोठ्या प्रमाणात कार्यक्रम घेण्यात आलाय, या शाखांचं उद्घाटन शिवसेनेचं होतं। परंतु असं होत असताना महेश शिंदे मात्र या ठिकाणी उपस्थित नाहीत, या मतदारसंघाचे आमदार असून सुद्धा। त्यामुळेच एकूणच आता यापुढे कोरेगावचं राजकारण हे कोणत्या वळणाला जातं हे आता पाहावं लागेल। ओंकार कदम, साम टीव्ही न्यूज, कोरेगाव, सातारा। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।